चला झाले सर्वजण जॉईन. करूयात चालू आता. रेडी. आता एकेकाला अनम्यूट करणार आहे. ठीक आहे. स्पृहा अनम्यूट व्हायचंय. येस सर. गुड इव्हनिंग स्पृहा. गुड इव्हनिंग सर. चला वाचा हे सर्व. भाषेचा व्यवहारात उपयोग, वाक्यप्रचार लक्षपूर्वक वाचा व समजून घ्या. वाक्यप्रचार हा असा शब्दसमूह आहे की त्या शब्दसमूहातून नेहमीच्या अर्थापेक्षा वेगळाच अर्थ प्राप्त होतो. उदाहरण हातावर तुरी देणे या प्रचाराचा सरळ अर्थ हातावर तुरीची डाळ ठेवणे असा होऊ शकतो. मात्र वाक्यप्रचाराच्या दृष्टीने विचारात घेतल्यास त्याचा अर्थ डोळ्या देखत फसवून निसटून जाणे असा होतो. उदाहरण, शिवरायांनी आग्रा भेटीवेळी औरंगजेबाच्या हातावर तुरी दिली. या वाक्यात याचा अर्थ असा आहे की शिवराय औरंगजेबाला फसवून त्याच्या तावडीतून सही सलामत निसटून आले. व्हेरी गुड. छान समजलं सर्वांना. आता वाक्यप्रचार मध्ये तुम्ही काय म्हणाल की हातावर तुरी दिल्या. हातावर तुरी दिल्या म्हणजे काय तुम्ही म्हणता ना, हातावर तुरीची डाळ ठेवली किंवा तुरीची डाळ ठेवणे असं त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. पण वाक्यप्रचाराच्या दृष्टीने म्हणजे कसं की वाक्यप्रचारामध्ये त्याचा अर्थ काय समजायचा, त्याचा अर्थ काय समजून घ्यायचा. तर त्याचा अर्थ असा समजून घ्यायचा की डोळ्या देखत फसवून निसटून जाणे, निसटून येणे. ठीक आहे. मग आता इतिहासामध्ये सर्वांना माहिती आहे की ज्यावेळेस शिवराय आग्रा भेटीला गेले, ओके, त्यावेळेस औरंगजेबाच्या तावडीतून कसे निसटले तर त्याच्या हातावर तुरी देऊन निसटले. हे सर्वांना माहिती आहे. बरोबर आहे. येस. हा. गुड. तर अशा पद्धतीने तर आता आपण वाक्यप्रचार शिकणार आहोत. लक्ष द्या. मी असं एकेकाला अनम्यूट करील, वाचायला लावील. बऱ्याच जणांनी लिहायचंय, लिहूनही घ्यायचंय. खरतोडे कॅमेरा चालू करायचा आहे. स्वरा गवांग कॅमेरा चालू करायचा आहे. चला, ज्याचा कॅमेरा चालू आहे मी त्यांनाच अनम्यूट करणार आहे. श्रेया गायकवाड, अन्वी पगार. काय प्रॉब्लेम आहे रागवायला? इमोजी आलाय मला. ओके. कनिष्का मस्के, आजचा फाउंडेशन बॅच जॉईन झाला नाही का? असं चिंताग्रस्त बसू नका. आदिती, काय प्रॉब्लेम आहे आदिती? नाही, हातात नाही लिहायचं. थांबा थोडं, लिहू नका. शांत व्यवस्थित बसा. लक्ष द्या. नेहा ढमढेरे अंधारात बसली का? चला कॅमेरा चालू करा. कस्तुरी सोनटक्के कॅमेरा चालू करायचा आहे. प्रज्वल मंगेश यादव कोण आहे इथं? यादव हँडरेज करा. यादव जॉईन झालेत का? यशोदा देसाई, हा. वंदना यादव. ओके, गुड. ठीक आहे. चला करूयात चालू आपण आज. एक व्हायला एकेकाला अनम्यूट करणार आहे मी. लक्ष द्या. ठीक आहे. हा, हे दिसतंय सर्वांना? ठीक आहे. वंदना यादव अनम्यूट व्हायचंय. मी अनम्यूट पाठवले तिथं क्लिक आला असेल हे नोटिफिकेशन. वंदना यादव, मी तर क्लिक केल्यानंतर तिथं नोटिफिकेशन येतं अनम्यूट व्हायचंय. अनम्यूटचं नोटिफिकेशन आलंय का? स्क्रीनवर काही दिसतंय का? त्याला क्लिक करायचंय. हॅलो यादव, अनम्यूट होता येईल का? नाही, तिथं तुमच्या मोबाईलवरती एक नोटिफिकेशन आलेलं, त्याला क्लिक करा. मी तुला अनम्यूटचं नोटिफिकेशन पाठवलंय. चला ओके, तुम्ही ट्रेनिंग घ्या उद्या. त्याला मी मॅडमला सांगतो तुम्हाला अनम्यूट व्हायला, म्हणजे झूम वरती कशी क्लास जॉईन करायचा, कसं अनम्यूट व्हायचं. ओके.
त्याची ट्रेनिंग द्यायला लावतो. जमडेरे अनम्यूट व्हायचंय. जमडेरे, हॅलो. भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी आणि भाषेचे परिणामकार वापरासाठी वाक्यप्रचार वाक्यात वापर करतात. बहुतेक वाक्यप्रचार हे शारीरिक अवयवावर आधारित आहेत. पुढील वाक्यप्रचार बारकाईने अभ्यास करा व त्याचा खरा अर्थ समजून घ्या. वाद आहे. हॅलो. अप्रियसने कौतुक वाटणे. परत वाचे काय? अंतर्मुख हा, एकच वाचायचे एवढं. हे एकच वाचायचे फक्त. अप्रियसने कौतुक वाटणे. परत वाचे शब्द. अप्रूप असणे कौतुक वाटणे. मला स्पष्ट सांग हा शब्द कोणता आहे. अप्रूप. अप्रूप. अप्रूप असणे म्हणजे कौतुक वाटणे. आता याच्यावर एक वाक्य बनव. वाक्य उपयोग करायचा आहे वाक्प्रचाराचा आणि मला सांगायचं. उदाहरणामध्ये पाठीमागल्या स्लाइड मध्ये बघितलं का नाही आपण, हातावर तुरी दिली पाहिलं का? हो. मग त्यामध्ये वाक्यात उपयोग केला होता. शिवाजी महाराजांनी आग्र्याच्या भेटीवेळी शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या हातावरती तुरी दिल्या. बरोबर आहे. मग आता अप्रूप असणे हा शब्द वाक्यात वापरायचा आणि त्याचं वाक्य तयार करायचं, ज्याचे की मिनिंग हा निघला पाहिजे, ज्याचा अर्थ हा आपल्याला समजून आला पाहिजे. मी सांगू त्याच्यानंतर एक सांगशील तू नंतर. हो. ओके. मी 15 ऑगस्टला भाषणामध्ये मेडल जिंकले. त्याचे माझ्या मम्मी पप्पांना अप्रूप वाटले. त्याचे माझ्या मम्मी पप्पांना अप्रूप आहे. ठीक आहे. मला अप्रूप वाटले. तुला जे वाटतं ते. माझ्या मम्मी पप्पांना अप्रूप वाटले. मला अप्रूप वाटले. ठीक आहे. असंच एक वाक्य सांग मला. माझ्या शाळेत पहिला नंबर आला म्हणून माझ्या मम्मी पप्पांना अप्रूप वाटले. हो, पण कशात आला पाहिजे? मी खेळामध्ये हा बरं ठीक आहे. भाषणामध्ये मी जे वाक्य सांगितलं तेच नाही, त्याच्या रिलेटेड पण वेगळं वाक्य सांगायचं ना. की भरपूर वाक्य आहेत, हजारो वाक्य बनतील, शेकडो वाक्य बनतील. ठीक आहे, हजारो नाही बनले तर शेकडो तर बनतील. तर त्याच्यामध्ये कसं की मी रनिंग कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला, त्यामध्ये माझा पहिला नंबर आला किंवा दुसरा नंबर आला, मग त्यामुळे मला अप्रूप वाटले. स्वतःला वाटतं ना जिंकल्यानंतर अप्रूप, आहे की नाही? स्वतःला स्वतःचं कौतुक वाटतं ना. स्वतःचं कौतुक वाटू शकतं, काय प्रॉब्लेम नाही. ओके, लक्षात ठेव, प्रॅक्टिस कर. ठीक आहे. लक्षात ठेवा, बाकीच्यांनी लक्ष द्यायचे. असं नाही मी तिला समजून सांगितलं म्हणजे बाकीच्यांनी नंतर परत ही चूक करायची किंवा तुम्हाला येणार नाही असं नाही होऊ द्यायचं. ठीक आहे. आणखी तुमची प्रॅक्टिस होण्यासाठी किंवा तुम्हाला येण्यासाठी, ठीक आहे, आपण नंतरही करू. मी तरी एकदा एक मिनिट लक्षात ठेवा. फक्त ज्याला मी अनम्यूट केले त्याला जर मी परत केला अनम्यूट तर त्यांना सांगायचं सर मी वाचून झालंय माझं, मी वाचलंय. ठीक आहे. आणि प्रत्येकाला अनम्यूट करता येईल असंही नाही, त्यामुळं काळजी करू नका. आज एखाद्याला, उद्या एखाद्याला. काही जणांना आज अनम्यूट करू, काही जणांना उद्या अनम्यूट करू. देसाई अनम्यूट व्हायचे. यशोधन देसाई. यशोधन देसाई अनम्यूट होता येईल. येस सर. यशोधन कॅमेरा चालू कर बाळा. ओके, छान आहे बाळा, छान दिसतो तू. कॅमेरा का बंद करतो? चालू ठेवायचं. ओके. हा चला, हे वाचा. हे वाचा.
मूर्ख काय काय होणे. वाचतोय? अंडरलाईन केले ते वाचायचंय. आगे आगेकूच करणे. आगेकूच करणे. विश्रयपूर्वक पुढे पुढे जाणे. परत सांग मला हा शब्द काय आहे व्यवस्थित. निश्चयपूर्वक. हा, नीट वाच. निश्चयपूर्वक. मन परत. निश्चयपूर्वक. मन आणखी दोनदा. निश्चयपूर्वक. दोनदा सांगितले मी. निश्चयपूर्वक. ओके, गुड. चला आता वाक्यात उपयोग करा. आगे कुछ करणे. पन्हाळगडाला वेढा पडला असताना सैनिकांनी शिवाजी महाराजांना तिथून सुखरूप बाहेर काढून युद्धासाठी राहिलेल्या सैनिकांनी युद्धासाठी आगेकूच केली. म्हणजे त्यांनी निश्चयपूर्वक त्यांना लढले, त्यांच्या समोर गेले, है का नाही? किंवा बघ तानाजी मालुसरे यांचं सर्वांना माहितीये. इतिहास माहित नसेल तर 1 मिनिटाचा, 5 मिनिटाचा, 7 मिनिटाचा असं तुम्हाला व्हिडिओ किंवा चॅप्टर धडा ते पण तुम्ही पाहू शकता. इतिहास माहित असायला हवा. ठीक आहे. आणि तो म्हणजे कोणताही इतिहास असो तुम्हाला माहित असायला हवा. म्हणजे हे तुम्हाला असं वाक्यात उपयोग करता येतो किंवा परीक्षेला जर असे वाक्य आले परीक्षेमध्ये तर तुम्हाला त्याची मदत होते. तुम्हाला कळतं की नेमकं काय एक वाक्यप्रचार म्हणजे काय, म्हणी म्हणजे काय, त्याचा अर्थ काय. देवनागरी भाषा आहे ही आपली. आपण सतत मराठी बोलतो, वाचतो, लिहितो, पण आपल्याला हे असे शब्द लवकर सुचत नाहीत, वाचता येत नाहीत, त्याचा अर्थ माहित होत नाही कधी कधी. धैर्याने म्हणजे काय? आता बऱ्याच जणांना धैर्याने म्हणजे काय हे पण सांगता येणार नाही. ठीक आहे, मराठी शब्द हे सगळ्याला माहिती. त्यामुळं इंग्लिश असो किंवा मराठी वाचन गरजेचं आहे. रिकाम्या वेळेमध्ये वाचन कंटिन्यू करायचं, सतत वाचत राहायचं. ओके, इज दॅट क्लिअर? घोगरे सॉरी, वैष्णवी घोगरे अनम्यूट व्हायचे. आलाय नोटिफिकेशन? सर हॅलो, कोणतं वाचायचं? एकच मिनिट हा, वैष्णवी हे वाचलं. हे वाच नाही, रेड कलरचं. अंतर्मुख होणे. मनातल्या मनात विचार करणे. येईल एखादं वाक्य बनवता. बाकीच्यांनी तोपर्यंत हे लिहून घ्यायच्या. सॉरी बरं का, थोडं उशीर सांगितलं, पण बाकीच्यांनी तोपर्यंत हे लिहून घ्यायचे जेणेकरून तुम्हाला यावरती मला वाक्य पाठवता येतील होमवर्क म्हणून. तुम्हाला याच्यावरती प्रत्येकावरती 1 2 2 3 3 वाक्य पाठवायची, त्यामुळे लिहून घ्या. अंतर्मुख होणे, मनातल्या मनात विचार करणे. सांगा. वैष्णवी वाक्य नाही सुचत आहे. तर तू आजोळाला जाते का? आजोळाला कधी? हा आजोळ माहिती? आजोळ आजीचं गाव. हा तू आजीच्या गावाला जाते कधी? जाते. ओके. मी आणि माझी आजी छतावरती ज्यावेळेस आराम करत होतो त्यावेळेस एक तारा तुटताना दिसला आकाशातून आणि मी अंतर्मुख झाले. आता याचा अर्थ काय आणि हे वाक्य मी काय सांगितलं याचा आता तू मला एक्सप्लेन करायचं. सांग. गप्प बसू नको. चुकलं हरकत नाही, चुकलं तर मी सांगायला समजू, पण ऍटलिस्ट मला हे तर कळू दे की तुला कळालंय किंवा नाही कळालं. दुसरं वाक्य सांगायचंय का अजून? एक तर दुसरं वाक्य सांग किंवा मी जे वाक्य सांगितलंय
त्यामध्ये त्या वाक्याचा अर्थ हे अंतर्मुख होणे हे सोडून त्याचा काय अर्थ होईल ते सांग. हे जे अर्थ दिला इकडचा हा अर्थ त्याच्यामध्ये निघतो, बरोबर आहे. मग तेच वाक्य रिपीट करून हा अर्थ सांग किंवा दुसरं एखादं वाक्य सांग. दुसरं वाक्य. हम्म. मी आणि माझा भाऊ शेतात गेलेलो असताना माझा छोटा भाऊ जांभळाच्या झाडावरती असा खूप फास्ट चढला आणि मी अंतर्मुख झाले की हा एवढा छोटा असून एवढा फास्ट झाडावरती कसा चढला. विचार करत नाही का माणूस, हा एवढा छोटा असून एवढं म्हणजे कसं कर्तव्य करू शकतो, हा झाडावर कसा जाऊ शकतो, किंवा हा एवढं हे कसा करू शकतो, हो की नाही. विचार पडतात ना मनात. मग तेच अंतर्मुख होणे हा मराठी शब्द आहे. हा तुम्हाला समजण्यासाठी मनातल्या मनात विचार करणे, मनातल्या मनात जे विचार करतो ना आपण ते स्पष्ट बोलतो की मी मनातल्या मनात विचार केला. पण जर परीक्षेला तुम्हाला असा शब्द आला की अंतर्मुख होणे, मग तुम्हाला त्याचा अर्थ कळायला पाहिजे, म्हणून अंतर्मुख होणे तुम्हाला वाक्प्रचारमध्ये वापरावं लागतं, त्याचं वाक्य बनवावं लागतं, तेव्हा तुमच्या लक्षात राहतं. ठीक आहे, प्रॅक्टिस कर बाळा. ओके. रेया कोलते अनम्यूट व्हायचे. येस सर. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग रेया. कॅमेरा चालू करायचा आहे. अरे बापरे. रेया, नोटबुक एका साईडला, नोटबुक एका साईडला, पेन एका साईडला, तू एका साईडला, असं का? तर ती बुक ठेवली साठी ब्लॅक कॅमेरा झाला. तर म्हणलं असं तीन तीन ठिकाणी तुम्ही, पेन एका ठिकाणी, नोटबुक एका ठिकाणी, तू एका ठिकाणी, असं तर नाही ना? नो सर. ओके, चल हे वाचा. आकाशाला ठिगळ लावणे म्हणजेच फार मोठ्या संकटाला धैर्याने तोंड देणे. ओके. निर्मिती जाधव, मी करतो बाळा तुला पण सर. वापरता येईल तुला, एखादं वाक्य बनवता येईल? सर कशामधून? दोन्हीपैकी तुला जे सोपं वाटेल ते बनवायचं. फार मोठ्या संकटाला धैर्याने तोंड दिलं हे वाक्य बनवलं तरी चालेल, आकाशाला ठिगळ लावले हे वाक्य बनवलं तरी चालेल, काही अडचण नाही. फक्त हे अर्थ लक्षात ठेवायचे. आकाशाला ठिगळ लावणे म्हणजे फार मोठ्या संकटाला धैर्याने तोंड देणे, कारण आकाश अमर्याद आहे. आपण आकाशाच्या शेवटच्या टोकाला जायचं म्हटलं तर आपण जन्मोजन्मी फिरू पण आकाश संपणार नाही. संपेल का? नाही. धरती संपेल पण आकाश संपणार नाही. म्हणजे हे अतिशोक्ती बोलणं झालं. ठीक आहे, पण आपल्याला यावरती वाक्य बनवायचे. मी अभ्यास केला नाही तरी सुद्धा फार मोठ्या संकटाला धैर्य तोंड दिलं आणि मी स्कूलमध्ये वाक्य फर्स्ट. नाही होऊ शकत, वाक्य नाही होऊ शकत. अफजल खान शिवाजी महाराजांना भेटायला ज्यावेळेस आले त्यावेळेस शिवाजी महाराजांनी जसे त्यांच्या गळा भेट करून असं दाखवलं जसं की आकाशाला ठिगळ लावलं. लक्षात आलं? कारण म्हणजे फार मोठ्या संकटाला त्यांनी धैर्याने तोंड दिलं, बरोबर आहे. किंवा दुष्काळामध्ये, ठीक आहे, खूप मोठा दुष्काळ पडलेला असताना शेतकरी राजांनी शेतीमध्ये पीक उगवून फार मोठ्या संकटाला धैर्याने तोंड दिले, असंही होऊ शकतं. जे वाक्य थोडं मिळतं जुळतं असतं किंवा परीक्षेमध्ये येऊ शकतं त्या वाक्याच्या रिलेटेड वाक्य बनवायचं, त्याच्या सारखं वाक्य बनवण्याचा प्रयत्न करायचा. ओके. प्रॅक्टिस करा. मराठी खूप वीक वाटते मला. मी आतापर्यंत ज्यांना ज्यांना अनम्यूट केलं त्यांना, तुम्ही प्रॅक्टिस करत नाहीत का? विचार, म्हणी, वाक्प्रचार,
विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द यांचं वाचनच नाहीये तुमचं. मला वाऱ्याचे कोणते पण 4 समानार्थी शब्द सांग बरं. बोल तर रिया. कशाचे? वारा. वारा. हम्म. सांग, वाऱ्याचे 4 समानार्थी शब्द सांगायचे. म्हणजे माझ्या अनुभवानुसार मी आतापर्यंत जेवढ्या विद्यार्थ्यांना अनुभव केले त्यावरून मला हे लक्षात आलं की तुमचं समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्यप्रचार, म्हणी, सुविचार यांचं अजिबात वाचन नाही. सांगा. अक्षरा 4 ऑप्शन विचारले, ऍटलिस्ट 3 तरी सांगा. एकच आलाय. रेया नाही माहिती. तर वायू येऊ शकतो. काय? तर वायू. वायू. तर ठीक आहे, वायू पण पकडू. आणखी 3 सांग. मराठी सांग ना. वादळ. वादळ. ओके, बरं ठीक आहे. थोडं रिलेटेड सांग ना असं त्याच्या जवळपास. फुग्यामध्ये काय भरतो आपण? हा. फुग्यामध्ये काय भरतो? कुकर मध्ये. कुकर मध्ये नाही रे, फुग्यामध्ये. तू कॅमेरा चालू कर अगोदर. वारा. वारा. हा. वायू. हा. आणि हवा. हवा. आणि पवन. पवन. गुड. तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये बरोबर. बहुतेक चॅट दिसते वाटतं तुम्हाला सगळ्यांना एकमेकांना. तर नाही ना, वायू. मला पवन चक्की आठवली. ओके, नो प्रॉब्लेम. गुड. ठीक आहे, आठवलं. छान, चांगली गोष्ट आहे. मग हा अभ्यास तुला आठवावं लागलं. जर अभ्यास असता तर तुला लगेच सांगता आला असतं. बरोबर आहे? बरोबर आहे की नाही? हो सर. सर ते म्हणजे हे समानार्थी शब्द कसं ते हेच झालं, म्हणजे हे हा नव्हता ना आलेला. म्हणजे मी पाठ केलेला आहे दोन्ही बुक्स मधून, पण ते ह्याच्यामध्ये हा शब्द नव्हता आलेला. नो प्रॉब्लेम, काही अडचण नाही. पण हा शब्द खूप जुना आहे बाळा. पहिलीला पण आहे आणि 5वीला पण आहे. ओके. चला, सर्वांसाठी. जाधव. वात unmute. पण होतं, वात. हवाचं वात. वात. हा. नाही. वायू, हवा, पवन, तर वादळी वात एखादं पण येतं, टॉपिक. बुक मध्ये लिहिलंय, म्हणजे वात पण येतं. वात कोणत्या बुक मध्ये लिहिले? जे घेतलीत ना स्कॉलरशिपची बुक, त्याच्यात आलंय. ओके, मला त्याचा फोटो काढून पाठव वाटलं तर. म्हणजे माझे थोडं मला दाखव. वात एखादं स्प्रिंट मिस्टेक झालेली असेल. वात. ठीक आहे, असेल काही प्रॉब्लेम नाही. लक्षात असू द्या, वात पण लक्षात असू द्या. पण मी त्याचं आपण पाहू त्याचं. ओके. चलो, असं निर्मिती हे वाच. अक्कल. अक्कल विकत घेणे, अनुभवातून शिकणे. मी पीठ मळतानी मी पीठ मळल्यामुळे अनुभव आला मला पीठ मळण्याचा. नाही. मी पीठ मळत असताना माझ्याकडून जास्त पाणी पडले. पीठ असं पातळ झालं आणि तर मम्मीने झालं मला मम्मीने अनुभव. मला खूप ओरडली. त्यावेळेस मी अक्कल विकत घेतली की योग्य प्रमाणात पीठ घ्यायचं आणि योग्य प्रमाणात पाणी घ्यायचं. बरोबर आहे? येस सर. मी भाजी करत असताना माझ्या हातून तेलाची कॅटली खाली पडली, तेल सांडलं. मला माझ्या मम्मीने चांगलंच झाकलं. त्यावेळेस मी अक्कल विकत घेतली की कॅटलीच्या झाकणाला नाही धरणार, तर कॅटलीच्या हँडलला. स्टँडला धरणार. हा, एक तर पूर्ण कॅनला किंवा त्याच्यात ते हँडल असते ना त्याला धरणार. हँडेलला होतं ना धरणार. असं, बरोबर आहे की नाही? त्यावेळेस काही जणांकडनं मिठाची भरणी पडते. झाकण धरतो, झाकण हातात, मिठाची भरणी खाली. डॅश. काही वेळेस ते मी आता तेलाचं सांगितलं तसं झाकण हातात राहतं, कॅटली खाली, तेल खाली. म्हणजे असे रिलेटेड उदाहरणं द्यायचे, त्याच्या मिळते जुळते, त्याच्या चुकून संबंधित. सर मी एक सांगू का, म्हणजे हे केलंय तसं ते ओके, पण बंद करा. अच्छा, नाही नाही, मी कमी सांगायला पाहिजे, तुम्ही जास्त सांगायला पाहिजे. चुकलं हरकत नाही, ट्राय करा. मी गृहपाठ नाही केला म्हणून टीचरांनी मारलं, त्याच्यामुळे मला अक्कल विकत घेतली असं. ओके. रिया बोलते. एक मिनिट. ठीक आहे ना. निर्मिती, गुड. असं ट्राय करायचे. मी होमवर्क देणारच आहे. हो, आणखी कोणाकोणाचं येतं. हा, ठीक आहे. बोलते, काय प्रॉब्लेम आहे?
तर उधळपट्टी म्हणजे काय? काय उधळपट्टी. आता मी हे शिकवतोय ना, मग आपण हे हे ज्यावेळेस मी कोणाला विचारलं, सांगितलं तर ठीक आहे, नाही सांगितलं तर मी सांगणार त्या बाळा. ठीक आहे. इथं काय दिले? धैर्याने. धैर्य म्हणजे काय सांग बरं मला. रेया, धैर्य म्हणजे काय? असं, चला ठीक आहे. ठीक आहे, मी सांगणार आहे बाळा, काही अडचण नाही. घाई करू नका, पुढचं तर शिकवणारच आहे. पाठीमाग तर विचारा. ठीक आहे. चला, हे मी सांगतो, काय करू नये. पण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा नंबर यावा त्यासाठी तुम्हाला विचारतो. सीमा कांबळे, अनम्यूट व्हायचे. हॅलो कांबळे, आवाज येतोय? येस सर. येस ना. थोडा मोठा आवाज काढायचा कांबळे. ओके. हम्म. चला, उत्तराचे हे दिवे लावणे, उधळपट्टी करणे. परत वाच एकदा जोरात. उत्तराचे दिवे लावणे, उधळपट्टी करणे. परत वाच हे शब्द. उत्तराचे परत वाच. उत्तराचे परत वाच. अत्तराचे परत वाच. बरोबर आहे, परत वाच. अत्तराचे हा, काय आहे तो शब्द? अत्तराचे. उत्तर आणि अत्तर यामध्ये काय फरक आहे, सांगू शकते? उत्तर म्हणजे आन्सर. ओके, आणि उत्तर आणखी एक दुसरे एक अर्थ आहे उत्तराचा. अत्तराचे बरं, अत्तराचा अर्थ काय? अत्तराचे म्हणजे सुगंध. नाही. हा, अत्तर म्हणजे काय असतं? सेंट. जे सेंट मारतो ना, ड्यू, स्प्रे, सेंट, ते म्हणजे अत्तर. ते आपल्या जनरल भाषेमध्ये झालं. पण इथं शब्दशः वाक्यप्रचारामध्ये याला आपल्याला काय अर्थ द्यायचा आहे की अत्तराचे दिवे लावणे म्हणजे उधळपट्टी करणे. ठीक आहे. इथं हे वाक्यप्रचारामध्ये झालं. आणि अत्तराचे दिवे आणि हा, तुला हे एक सांगायचं की तू उत्तर 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 करू लागली, मी तुला परत परत वाचायला लावलो. म्हणजे मला ऐकायला येत नव्हतं का? मला ऐकायला येत होतं, पण मी तुला परत का वाचायला येत होतो? मग थोडं लक्ष द्यायचं की नेमकं काय होतंय, मला रिपीट का करावं लागलं. म्हणजे लक्षात आलं का? ज्या वेळेस येस. शाळेतून काही होमवर्क सांगितला, तो जोपर्यंत चुकतो, बरोबर आहे ना, तोपर्यंत सर आजही छडी दिली, उद्या परत करून आण म्हणतात. उद्या चुकलं की उद्या परत छडी देतात, परवाच्या दिवशी परत करून आण म्हणतात. ठीक आहे, ओके. मग हे बार बार का होतं? जोपर्यंत तुम्ही अभ्यास करत नाही किंवा जोपर्यंत तुमचं चुकतं, तोपर्यंत तुम्हाला परत परत अभ्यास करावा लागतो. त्यामुळे मी तुला परत परत वाचायला लावलं, कारण तुझं चुकत होतं. प्रश्न हे की उत्तर काय? तुला हे माहितीये का? कोड आहे एक, बरेच जण विचारतात. आम्ही लहानपणी बरेच जण एकमेकांना विचारायचो. प्रश्न हे की उत्तर काय? नाही माहिती. चला, असू. ओके. उत्तर ही दिशा पण आहे बाळा. आन्सर तर आहे, पण उत्तर ही दिशा पण आहे. ओके. हा. व अत्तराचे दिवे लावणे म्हणजे उधळपट्टी करणे. चला, याचं वाक्य बनवता येईल तुला? येस सर. हा, सांगा. माझा भाऊ गावी गेल्यावर खूप खर्च करून आला करून उत्तराचे दिवे लावले. परत उत्तरच म्हणते तू. प्रॉब्लेम अत्तराचे काय? सॉरी सर, अत्तराचे. ठीक आहे, हे वाक्य थोडं एवढं नाही होत. आता मी सांगतो. माझे मामा परदेशातून आले आणि असं दाखवत आहेत की ते अत्तराचे दिवेच म्हणजे लावतायत, किंवा परदेशातून आल्यानंतर ते अत्तराचे दिवे लावतायत. माझा भाऊ गावी गेल्यानंतर अत्तराचे दिवेच लावतो. आम्ही वर्षातून एकदाच गावी जातो आणि अत्तराचे दिवे लावतो. अशा पद्धतीचे वाक्य बनवू शकता. ओके, इज दॅट क्लिअर? समजलं? चल, ठीक. नेक्स्ट. कस्तुरी सोनटक्के, अनम्यूट व्हायचंय. येस सर. कॅमेरा चालू करायचा आहे. सर आमच्या इकडे लाईट गेली आहे. ओके.
ठीक आहे. चला, कोणतं चालू होतं आपलं? सर तिसरं. ओके, हे वाचायचं. चला. अखंड तांडव करणे. आकांड तांडव करणे. पालकांना विनंती, विद्यार्थी 4थी किंवा 5वीला असतील त्यांना वाचू द्यायचे. अकांड तांडव करणे. विनाकारण आपट करणे. अकांड तांडव करणे, विनाकारण तळपट करणे. चला, ओके, बनवा वाक्य मग यावरती. बनवा, चला बनवा लवकर. माझ्या भावाला भूक लागल्यानंतर तो घरामध्ये अकांड तांडव करतो. साधं सरळ वाक्य. भूक लागल्यावर त्याला काही सुधरत नाही, त्याला काही समजत नाही, आणि मग तो अखंड तांडव करतो, म्हणजे विनाकारण आदळआपट करतो की मला आता भूक लागली, मला आताच पाहिजे जेवायला, मला का नाही दिलं, अगोदरच का नाही बनवलं. असतं ना, असं घडतं की नाही, असं होतं की नाही कधी कधी. सर एक हा बरं, हा ठीक आहे, बनवा. मी ड्रेस घेण्यासाठी अखंड तांडव केला. ओके, गुड गुड. मला शाळेत जायला रोज उशीर होत होता, म्हणून मी सायकल घेण्यासाठी पप्पा समोर अखंड तांडव केला. हे की नाही? स्क्रीन ज्यालाही दिसत नाही त्याला स्क्रोल करायचं. जी स्क्रीन माझी आहे त्याला डबल टॅप करायचा, टाक टाक, म्हणजे पिन होऊन जाईल, दुसरी स्क्रीन दिसणार नाही. ओके, चल, समजलं बाकीच्यांना पण? कस्तुरी समजलं ना? येस सर. ओके, गुड. छान. कनिष्का मस्के अनम्यूट व्हायचे. Yes, sir. इथं डॅश राहायचं, सॉरी बरं का. हा, इथं डॅश राहिलाय. ओके, चला वाचा. औषध नाही, उपाय नाही. परत वाच. औषध नसणे, उपाय नसणे. येईल बनवता वाक्य एखादं? नाही. का नाही? कनिष्का तू किती गेलाय? 5th स्टँडर्डला. 5th ला आहे. स्कॉलरशिप नवोदय दोन्ही आहे? हो सर. हा, हो. हो, आणि तू फाउंडेशन बॅच पण करते खूप दिवस झाले, आय थिंक, बरोबर आहे? हॅलो. येस सर. मग तुला एक वाक्य, आता एवढे वाक्य झाले, तुला एक वाक्य नाही बनवता येत, चुकू दे, चुकलं तर सांग. हम्म, माझी आई माझा भाऊ रागावला की सारखं म्हणते की याच्या स्वभावाला औषध नाही. माझा मामा आला. सर आवाज येत. ओके, हॅलो. रेंजचा प्रॉब्लेम आहे का तुझ्याकडे? हो सर. ओके, बाकीच्यांना आवाज येतोय? चला, एक चॅट बॉक्स मध्ये येस और नो टाईप करा. म्हणजे आणि कनिष्का मस्केलाच आवाज येत नाही का बाकीच्यांना पण येतो? हॅलो, येतोय का आवाज? येस नो? ओके, येस येस. कनिष्का थोडं रेंज मध्ये बसायचंय. सगळ्यांचं येस म्हणून मला रिप्लाय येतोय. ओके, औषध नसणे, उपाय नसणे. आमच्या मामाच्या घोरण्याला औषधच नाही. असतं ना, असं होतं की
संस्कार गावडे. बऱ्याच वेळा अनम्यूट केलेले बाळा तुला पण. ठीक आहे. मी सांगताना सांगितलं होतं प्रत्येकाला तर काय अनम्यूट करू शकत नाही, आणि ज्यांना करतोय, जे मला इथं दिसत आहेत स्क्रीनवरती सिरियल वाईज, मी त्यांना अनम्यूट करण्याचा प्रयत्न करतोय. ओके. इज दॅट क्लिअर? माझ्यासाठी सर्व विद्यार्थी सारखे आहेत. तुमच्यापैकी कोणाचाही जरी नंबर लागला तरी मलाच आनंद होणार, म्हणजे जेवढा आनंद होणार आहे तेवढा मी प्रत्येकाचा नंबर आला तरी तेवढाच आनंद होणार आहे. कोणाही एकाचा आला तरी तेवढाच आनंद होणार. ओके. सो काळजी करू नका. 66 अनम्यूट व्हायचे. येस आकांक्षा सर. शिरसाट. येस सर. आकांक्षा. ओके. आकांक्षा. अचंबा वाटणे, नवल वाटणे. चला सांगा, वाक्य काही करता येईल, बनवता येईल? माझी एक मैत्रीण खूप लांबच्या गावची आहे. ती अचानक मला भेटायला आली. मला अचंबा वाटला. असं नाही होऊ शकत? होऊ शकतं की नाही? मग असंच एखादं दुसरं वाक्य सांग. मी खूप वर्षानंतर मावशीच्या गावाला गेले. ते पाहून माझ्या मावस बहिणीला अचंबा वाटला. अचंबा म्हणजे नवल, आणि नवल म्हणजे आश्चर्य, आनंद होणे, नवल वाटणे. वा 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 वा, माझा मित्र भेटला, छान. तुम्ही एखाद्या ह्याच्यामध्ये गेलात कुठं, हा, सगळ्यांना आता ओळखीचं वाक्य सांगतो, किंवा सगळ्यांना कळेल असं एखादं वाक्य सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. तुम्ही जत्रात गेलात. जत्रा माहितीये? आता जत्रा म्हणजे काय हे पण सांगावं लागेल. जत्रा माहितीये? जिथं रातपाळण्या असतात, स्लायडर असतात, गाड्या असतात, पाण्यातल्या एकमेकांना टकरायच्या, खेळायच्या. एवढं तर माहितीये सगळ्यांना? हे पण नाही माहिती? हो. याच्या पलीकडे नाही एक्सप्लेन करू शकत. मी जत्रात गेले असता मला माझे क्लासमेट्स भेटले. त्यांना पाहून मला अचंबा वाटला, आनंद वाटला, नवल वाटले. नवल म्हणजे आनंद वाटणे, हुरूप येणे. अचंबा म्हणजे आश्चर्य, आश्चर्याचा आनंद. काही वेळेस आहे की नाही बघा, एखाद्याला आनंद होतो आणि डोळ्यातून पाणी येतं, मग ते रडतात का? नाही, ते आनंद अश्रू असतात. ते रडण्याचे अश्रू असतात का? नाही, ते आनंद अश्रू असतात. ओके. मग ज्याला हे आता मी सांगितलेलं वाक्य कळालं, त्याला ते पण कळालं की आनंद अश्रू म्हणजे काय. आणि ज्याला आता मी जे वाक्य सांगितलं ते नाही कळालं, नवल वाटणे, आनंद वाटणे, आश्चर्य नवल वाटणे, हे जर नाही समजलं, म्हणजे तुम्हाला आनंद अश्रूही नाही समजलं. इज दॅट क्लिअर? समजलं? ओके. असे वाक्य बनवायचे जेणेकरून तुम्हाला ते लक्षात आले पाहिजे, समजले पाहिजे, आणि अशा पद्धतीचे वाक्य तुम्हाला परीक्षेमध्ये येतात, आणि त्याचा MCQ मध्ये म्हणजे ऑप्शन असतं, ते तुम्हाला समजलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला ही प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, हा सराव करणं गरजेचं. ओके. प्रॅक्टिस करा, सराव करा. नवोदय स्कॉलरशिप मध्ये प्रत्येक विषय गरजेचा आहे. ओके. स्पृहा अनम्यूट केले. सर माझं झालंय. झालंय तुझं? ओके. हो. बघा, तिच्या लक्षात आहे. गुड स्पृहा. प्रेझेंट माइंड खूप छान आहे स्पृहाचा, पहिल्यापासून. गुड. छान. चला नेक्स्ट. केदार गणेश मेत्रे. केदार गणेश मेत्रे. येस सर. केदार बाळा, कॅमेरा चालू करायचा आहे. गुड. छान.
कॅमेरा चालू करायचा बाळा, छान सायंटिस्ट दिसतो तुम्ही. कॅमेऱ्याची आड नाही पाहिजे. चला हे मला वाचून दाखवा आणि याचं एखादं वाक्य बनवा. ओनामा करणे, प्रारंभ करणे, श्री गणेशा करणे. बनवा एखादं वाक्य. अरे इथं काय लिहिलं जात नाही. माझ्या मामांनी कपड्याच्या दुकानांचा श्री गणेशा केला. नाही होऊ शकत असं वाक्य. आता असंच एखादं रिलेटेड वाक्य बनव. माझ्या पप्पांनी नेहमी हा नेहमी नेहमीपासून तर नाही वाक्य एखादं चालू. माझ्या पप्पांनी लॅपटॉपच्या दुकानाचा प्रारंभ केला, श्री गणेशा केला, ओनामा केला, असं एखादं वाक्य पण असू शकतं, है की नाही? माझ्या पप्पांनी मोठा असा काय किराणा मॉलचा श्री गणेशा केला, असंही वाक्य बनवू शकतो. सिंपल, साधं, सरळ. आता याच्या रिलेटेड वाक्य तर मी तुम्हाला सगळं देण्याचा प्रयत्न करणारच आहे. एक्झाम्पल तुम्ही असंही सांगू शकता. ओके, चल सांग एखादं वाक्य. चला आता मी खूप सारे वाक्य सांगितले, एक वाक्य तुम्हाला आलंच पाहिजे. माझ्या काकांनी मला नवीन बॅग तू वाक्यच समजलं नाही. मी जे सांगितले तू ऐकले का? बरं, मी जे सांगितले ते 2 वाक्य रिपीट कर. तुझे लक्ष कुठं होतं? मी आता वाक्य सांगितले ना. मी वाक्य सांगितले तुला माहितीये? यस. मी काय वाक्य सांगितले? माझ्या पप्पांनी नवीन किराणा मॉलचा ओनामा केला. ओके, आणखी? माझ्या काकांनी मला नवीन नाही, तुझं लक्ष नव्हतं, विचारत होता तो. मग मी जे सांगतो ते तर लक्ष दे ना, की माझ्या काकांनी लॅपटॉपच्या दुकानाचा प्रारंभ केला किंवा माझ्या पप्पांनी लॅपटॉपच्या दुकानाचा श्री गणेशा केला. ठीक आहे, चला असो, लक्ष द्या सर्वजण, लक्ष राहू द्या. मराठी भाषा खूप छान आहे आणि जेवढी छान आणि सोपी वाटते तेवढीच अवघडी आहे जर लक्ष नाही दिलं, वाचन नाही दिलं. ठीक आहे, समजलं? अभ्यास करा, कोणताही विषय असो. तुम्हाला मार्क वाढवण्यासाठी प्रत्येक विषयाचा अभ्यास हा गरजेचाच आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला होमवर्क म्हणून दिलं जाईल. ठीक आहे, ओके. चला, हे तुम्हाला होमवर्क देणार आहे. यावरती प्रत्येकाने 1-2 वाक्य पाठवायचे त्याच्यावरती पण आणि पाठीमागाल्या स्लाइड वरती पण. आणि त्याचे ऑलरेडी मी तुम्हाला उत्तर सांगितलेले आहे. अटके पार झेंडा लावणे, मोठा पराक्रम गाजविणे. तानाजी मालुसरे यांनी सिंहगड जिंकून मोठा पराक्रम गाजवला. ओके, किंवा अटके पार झेंडे लावले. ओके, तर असे वाक्य तुम्ही बनवून पाठवायचे. असो, समजला आजचा क्लास की नाही? समजला की नाही? समजला ना सर्वांना?
आता ऍक्टिव्हिटी मध्ये काही जणांना हा क्लास संपला. आता ऍक्टिव्हिटी मी प्रत्येक क्लासमध्ये 10 मिनिट ऍक्टिव्हिटी घेत असतो. फाउंडेशन बॅच असो, स्कॉलरशिप असो, नवोदय असो, मराठी माध्यम असो, इंग्लिश मीडियम. ठीक आहे. 10 मिनिट हे विद्यार्थ्यांच्या ऍक्टिव्हिटीसाठी मी माझ्याकडे राखून ठेवलेले आहे. ठीक आहे. इज दॅट क्लिअर सर्वांसाठी? आणि ती ऍक्टिव्हिटी म्हणजे टर्म ट्विस्टर ऍक्टिव्हिटी आणि ब्रेन डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी, जेणेकरून तुमचाच फायदा होतो आणि तुमच्या बरोबर माझी प्रॅक्टिस होते, माझा सराव. ओके. नाही, ज्यांना अनम्यूट केलं होतं शक्यतो त्यांना मी अनम्यूट करण्याचा प्रयत्न नाही करणार. ज्यांना अनम्यूट नाही केलं त्यांना आपण संधी देऊ. आता आरोही महाजन अनम्यूट व्हायचे. Yes, sir. आरोही, आवाज येतोय? Yes, sir. काकुनी काकाची कामाची कागदपत्र कपाटातल्या कात्रीने कराकर कापली. येईल म्हणता तुला? नाही, काय? समजलंच नाही म्हणून. कानाचा हात काढा, जाय काय येईल. बरं, असं म्हण, पितल के पतीले में पपीता पिला पिला. येईल म्हणता? पीतल के पतीले में पपीता पिला पिला. पपीता पिला पिला. आता फास्ट म्हणतो. पितल के पतीले में पपीता पिला पिला. पितल के पतीले में पपीता पिला पिला. पितल के पतीले में पपीता पिला पिला. पीतल के पतीले में पपीता पिला पिला. पीतल के पतीले में पीठ नाही, पीतल के पतीले में पपीता पिला पिला. पीतल के पतीले में नाही, पतीले में. पीतल के पतीले में पपीता पपीता पिला पिला. पीतल के पतीले में पपीता पिला पिला. पीतल के पतीले में पपीता पिला पिला. पीतल के पतीले में पपीता पिला पिला. गुड गुड, छान 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 कॉन्सन्ट्रेट. थोडं प्रॅक्टिस करायची. हा, नेक्स्ट टाइम तुला आलं पाहिजे. ओके, गुड. मंगेश अनम्यूट व्हायचे. मंगेश पॅरेंट्स आहेत का? विद्यार्थी आहे? ओके. पिहू चौधरी अनम्यूट व्हायचे. पिहू चौधरी अनम्यूट व्हायचंय. यस सर. कॅमेरा चालू करायचा आहे. ओके. पिहू, यस. सोपं देऊ, अवघड देऊ, मराठी देऊ, इंग्लिश देऊ? कोणतं म्हणणार? हिंदी. हिंदीच द्यायचं तुला पण. खड़क सिंह के खड़कने से खड़कती खिड़कियां, खिड़कियों के खड़कने से खड़कता है खड़क सिंह. खड़क सिंह के खड़कने से खड़कती है खिड़कियां, खिड़कियों के खड़कने से खड़कता है खड़क सिंह. खड़क सिंह के खड़कने से खड़कती है खिड़कियां, खिड़कियों के खड़कने से खड़कता है खड़क सिंह. खड़क सिंह के खड़कने से खड़कती है खिड़कियां, खिड़कियों के खड़कने से खड़कता है खड़क सिंह. खड़क सिंह के खड़कने से खड़कती है खिड़कियां, खिड़कियों के खड़कने से खड़कता है खड़क सिंह. फास्ट बोला जाए. खड़क सिंह के खड़कने से खड़कती खिड़कियां, खिड़कियों के खड़कने से खड़कता है खड़क सिंह. खड़क सिंह के खड़कने से खड़कती खिड़कियां, खिड़कियों के खड़कने से खड़कता है खड़क सिंह. खिड़कियां, खिड़कियों के खड़कने से खड़कता है खड़क. खड़क सिंह के खड़कने से खड़कती है खिड़कियां, खिड़कियों के खड़कने से खड़कता है खड़क सिंह. खड़क ओके, गुड गुड, छान छान, व्हेरी गुड, नाईस, छान, व्हेरी गुड. प्रज्वल, सर. प्रज्वल आवाज येतोय? यस सर. ओके. टकल्याने टकल्याच्या टाळक्यात टचकन टाचणी टोचवली. चला गोष्ट आलं नीट. टकल्याने, माझ्या पाठीमागं म्हण. टकल्याने टकल्याने टकल्याच्या टकल्याच्या टाळक्यात टाळीच्या टाळक्यात टाळीच्या
टाळकं टाळकं डोक्याला टाळकं म्हणतात गावंढळ भाषेत. टाळचं नाही जाऊ दे. पेपर पीपल पर्पल असं म्हण. पेपर पीपल पर्पल फास्ट बोल. पेपर पेपर पीपल इकडे अगोदर समजून घे. पेपर पेपर माहितीये. पीपल म्हणजे लोक माहितीये. पेपर पीपल पर्पल म्हणजे हा कलर आहे माहितीये तुला. पर्पल कलर समज टीचर समजलं का. हा मग म्हण आता पेपर पीपल पर्पल. पेपर पीपल पर्पल पेपर नीट नीट हळू हळू व्यवस्थित. घाई करू नको. हा बरोबर आहे रे बोलते. पेपर पीपल पर्पल. बोल बोल बोल. प्रज्वल बोल. प्रज्वल लगेच माहिती हे करून टाका. शीतल पवार अनम्यूट व्हायचंय. येस सर. बोला पेपर पीपल पर्पल. ओके. पेपर पीपल पर्पल 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 पेपर ओके पीपल गुड. पर्पल. छान. असं व्यवस्थित आलं पाहिजे. ओके ठीक आहे. शौर्या शौर्या अनम्यूट व्हायचंय. हॅलो शौर्या. हॅलो हॅलो शौर्या. रेंज खूप वीक दिसतेय. आवाज येतोय. शौर्या का येतोय. शौर्य. शौर्य का. शौर्य की शौर्य. रेड्डी अनम्यूट व्हायचे. रेड्डी. हॅलो रेड्डी. हॅलो हॅलो. रेड्डीला पण हे नाही करायचं का. ओके चला असं. चला आता लास्ट कोण राहिलं होतं. कोणतरी लास्ट एक स्पृहा अनम्यूट व्हायचे. स्पृहा. येस सर. नवीन एखादी ऍक्टिव्हिटी टंग ट्विस्टर मध्ये. अजून काही माहित नाही काय की आता ते ओके नो अजून प्रॉब्लेम. काही हे झालं नाही. ओके नो प्रॉब्लेम. चला ओके. श्रेया गायकवाड अनम्यूट व्हायचे. ओके हॅलो. श्रेया गायकवाड अनम्यूट व्हायचे. ओके ठीक आहे. समीरा कांबळे. फास्ट आता थोडाच वेळ राहिलाय. येस सर. ओके गडकं मडकं मडकं फडकं मडक्या फडक्याने गडकं मडकं पुसलं. गडकं मडकं मडकं फडकं मडक्या फडक्याने गडकं मडकं पुसलं. गडकं मडकं मडकं फडकं मडक्या फडक्याने गडकं मडकं पुसलं. एवढं फास्ट म्हटलं की मलाच नाही समजलं. थोडं हळू सांग ना. गडकं मडकं मडकं फडकं मडक्या फडक्याने गडकं मडकं पुसलं. ओके गडकं फडकं काय. गडकं मडकं मडकं फडकं मडक्या फडक्याने गडकं मडकं पुसलं. गळकं मडकं भरकं फडकं आणि भरक्या फडक्याने गळकं मडकं पुसलं. आय एम राईट. ओके छान आहे. गळकं भरकं मडकं फडकं. हा ओके छान. चला हे आपण नेक्स्ट याच्यामध्ये आपल्या याच्यामध्ये ऍड करू. व्हेरी गुड. असं नवीन काही येत असेल तर हे करायचं. ठीक आहे. रिया बोलते. आपण अनम्यूट करू तुला. ठीक आहे रिया. आता परत नाही पण एवढे मेसेज आले त्यामुळे तुला अनम्यूट करतोय. हॅलो सर मला एक माहिती आहे. कोण बोलतोय. रिया बोलते. येस सर. बोला काय माहिती आहे कोणतं. सर ती टर्म टेबल टेस्टर मोठा नाना लहान नाना. कोणतं.
तर मोठा नाना हा, म्हणा. लहान नाना. मोठा नाना लहान नाना 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 मोठा नाना लहान नाना. कच्चा पापड पक्का पापड बोल फास्ट. कच्चा पापड पक्का पापड 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 कच्चा पापड पक्का पापड. गुड गुड. चला ओके, आता 2 ब्रेन डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी घेऊ आणि क्लास थांबवू. ओके, चला सर्वांनी लेफ्ट हँड डावा हात वरती करायचा. चला, दिसतोय माझा हात. आणि 1 असं करायचं. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. ओके, रिलॅक्स. चला उजवा हात वरती करा. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. ओके, रिलॅक्स. चला रेज दी बोथ हँड, दोन्ही हात वरती करा. चला 1 2. संस्कार गावडे व्यवस्थित करा. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. ओके, रिलॅक्स. चला उलट्या हातात, डाव्या हाताचा अंगठा उजव्या हाताची करंगळी, उजव्या हाताचा अंगठा डाव्या हाताची करंगळी. लेफ्ट राईट 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 लेफ्ट राईट. ओके, लेफ्ट राईट लेफ्ट राईट. ओके, रिलॅक्स. ओके, आता सर्वांनी अशी करंगळी, फक्त हात नाही हलवायचे, व्यवस्थित अशी करंगळी. टच झाली होऊ द्या, काही अडचण नाही. प्रॅक्टिस होईपर्यंत टच होणार आहे. चला 20 वेळेस असं फिरवा. रे या प्रॅक्टिस करायची वेळा. चला उलट फिरवा. सरळ फिरवा. परत उलटी. ओके, चला रिलॅक्स. ओके, कसं वाटलं आजचा सेशन? चला चॅट बॉक्स मध्ये लास्ट कळवा कसा वाटला आजचा सेशन, आजचा क्लास कसा वाटला. लवकर 1 मिनिट हा फक्त. 9:15 आपण क्लास संपवू. ओके, चला गुड. थँक्यू. ओके गुड. ओके गुड. चला ओके, खूप छान, मस्त, नाईस, छान, छानच, मस्तच, खूप भारी. ओके, खूप छान, मस्त, व्हेरी मस्त, स्मॉल. ओके, व्हेरी 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 नाईस. ओके गुड. थँक यू and good night. Take care. See you again next class. Bye.